जॉबचं प्रिपरेशन कसं करायचं याबद्दल यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मी माझ्या लाईफमध्ये काय चुका केल्या. म्हणजे माझं बॅकग्राऊंड IT असूनही का बरं मी नॉन ITचा जॉब जॉईन केला. आता माझ्याकडून काय चुका झाल्या बरं. तर पहिली चूक ही होती की मी इंटरव्ह्यूला ट्राय नाही केलं. म्हणजे ज्यावेळेस आपण पासआउट होतो, ज्यावेळेस आपल्या हातात डिग्री पडते, त्यावेळेस आपल्या मनात भीती असते, ती म्हणजे कम्युनिकेशनची. आणि जेव्हा पण आपण इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस कम्युनिकेशनमुळे आपण बॅकआउट घेतो किंवा तिथलं ग्रुप डिस्कशन हा राऊंड बघूनच आपण मागे येतो. ही झाली एक चूक. सेकंड की खूप सारे विद्यार्थी असे असतात ज्यांना पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये खाण्याचा खर्च स्वतः काढावा लागतो. का? कारण घरून पैसे ते मागू नाही शकत. त्यांनाही माहीत असतं की घरचा इन्कम सोर्सच नाही आहे आपल्या, तर ते तरी कुठून देणार ना. आणि त्यामुळे होतं असं की नॉन ITचा जॉब जॉईन करावा लागतो. जॉईन केला, ठीक आहे. आपण हा विचार करतो की नाही मी प्रिपरेशन करेल, हा जॉब करता मी ते प्रिपरेशन करेल. पण होतं असं की तिथे पण वर्कलोड असतो, टार्गेट्स असतात. ते करता तुमचा वेळ कुठे जातो तुम्हाला कळतच नाही. आणि सॅटर्डे संडे आला की आराम, कारण आपण आठवडाभर काम करून खूप दमलेले असतो. फायनान्शियल कंडिशनमुळे आपण नॉन IT हा जॉब जॉईन तर करतो, पण हे मात्र विसरून जातो की आपलं एंड गोल काय होतं, आपल्याला करायचं काय होतं. आणि सेकंड वन म्हटलं तर कॉन्फिडन्सची कमी असते. एक बुक रीड करत होते आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम प्रिपरेशन आणि दॅट लाईन हिट मी हार्ड. म्हणजे खरं आहे ना की कॉन्फिडन्स प्रिपरेशनमधूनच बिल्ड होतो. जेव्हा आपण प्रिपेअर करतो त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स येत जातो. त्यानंतरची चूक की इंटर्नशिप जॉईन न करणं. म्हणजे होतं असं की आपल्याला राहायचा खायचा खर्च काढायचा असतो. पेड इंटर्नशिप नाही मिळाली म्हणून आपण ते जॉईन नाही करत. पण जर तुम्हाला पॉसिबल असेल तर प्लीज इंटर्नशिप जॉईन करा. कारण आपण करतो तो स्टडी खूप वेगळा असतो आणि कंपनीमध्ये जे वर्क असतं, जे प्रोजेक्टवर आपण जे वर्क करत असतो ते कम्प्लीट वेगळं असतं. तर कधी तुम्हाला इंटर्नशिप मिळत असेल, भलेही ती पेड असो किंवा फ्री असो, म्हणजे ते तुम्हाला पैसे पे करत असतील, अदरवाईज करत नसतील, तरीही तुम्ही ती जॉईन करा. नेक्स्ट आहे की आपण फायनान्शियल कंडिशनमुळे तर नॉन ITचा जॉब आपण जॉईन केला आहे, पण आपण ITचा स्टडी करतो, सोडतो. म्हणजे आपल्यामध्ये कंटिन्युटी नसते. आपण कधी करतो, कधी नाही करत. होतं असं ज्यावेळेस आपण बॅक ऑफिसचं काम करतो त्यावेळेस तिथलं वर्क प्रेशर, तिथलं जे टार्गेट्स, कंप्लीट न होणारे टार्गेट्स, हे सगळं वर्कचं प्रेशर असतं. त्यावेळेस तुम्हाला आठवण येते की नाही मला प्रिपेअर करायचं आहे ITसाठी. आणि त्यावेळेस तुम्ही परत अभ्यासाला लागता. परत थोडंसं लाईफ व्यवस्थित रुळावर आली किंवा तुमचे टार्गेट्स वगैरे पूर्ण होत असतील, तुमची सॅलरी महिन्याला क्रेडिट होत असेल, तर तुम्ही परत ITचं प्रिपरेशन सोडून देता. ही एक चूक आहे की आपण ITच्या प्रिपरेशनसाठी धरसोड करत असतो. तर जर तुम्ही स्टडी स्टार्ट केला असेल तर प्लीज मध्येच सोडू नका. आणि अजून एक चूक सांगायची म्हटलं तर आपण स्टडी तर खूप करतो, ठीक आहे की तुम्ही नॉन ITचा जॉब जॉईन केला आहे, त्यामधून तुम्ही वेळात वेळ काढून खूप स्टडी करता, लर्निंग जे पण कोडिंग लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली आहे त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करता. पण होतं असं की आपण स्टडी तर करतो पण आपण जॉबला अप्लाय करत नाही, म्हणजे आपण अपॉर्च्युनिटी शोधतच नाही. तर यावरती हे एक सोल्युशन आहे की तुम्ही नोकरीवर, लिंक्डइनवर सगळीकडे तुमचं प्रोफाईल अपडेट ठेवा, तुमचं रिझ्यूम व्यवस्थित अपडेटेड असू द्या. आणि जेव्हा पण तुम्हाला कुठेही ओपनिंग दिसेल तर प्लीज अप्लाय करा. अजून एक चूक जी की माझ्या लाईफमध्ये मी पण केली आहे, पण माझी इच्छा आहे की ती तुम्ही अजिबात करू नये. तर ती ही की नॉन ITचा जॉब तर तुम्ही जॉईन केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा राहण्याचा, खाण्याचा खर्च तिथून भागतोय. का? कारण तुम्ही घरून फायनान्शियल सपोर्ट मागू शकत नाही किंवा घरचे तुम्हाला तेवढे पैसे देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही तुमचा राहण्याचा, खाण्याचा खर्च काढताय. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एकदम डिप्रेशनमध्ये जाऊन किंवा स्ट्रेसमध्ये जाऊन वर्कलोडच्या किंवा तुमच्या स्वतःच्या की नाही मी हे करायला पाहिजे होतं ते करत नाही, ह्या गिल्टमध्ये जर तुम्ही असाल आणि ह्या विचाराने तुम्ही जर तुमचा आहे तो जॉब सोडायचा विचार करत असाल, प्लीज करून हा जॉब तुम्ही सोडू नका. जोपर्यंत तुमच्याकडे दुसरा जॉब येत नाही किंवा एखादी इंटर्नशिप वगैरे येत नाही, तोपर्यंत हा जॉब सोडायचा विचार देखील करू नका. का? कारण मी माझी पर्सनल स्टोरी सांगते की मी ITचं प्रिपरेशन करत होते, ठीक आहे. मी क्लासेस जॉईन केले, म्हणजे मी बॅक ऑफिसला ऑलरेडी मी जॉब करत होते, पण तो जॉब करून क्लासेस करणं तर मी खूप दमायचे आणि माझ्याकडनं पूर्ण फोकस व्हायचा नाही. मग मी हा विचार केला की मी नॉन ITचा जॉब सोडून, म्हणजे तो बॅक ऑफिसचा जॉब सोडून मी कम्प्लिटली फोकस करेल कशावरती? ITवरती. ठीक आहे. मी प्रिपरेशन पण स्टार्ट केलं, मी क्लासेस कंप्लीट केले. पण त्यानंतर झालं असं की मी जॉब सोडला आणि जो माझा इन्कम सोर्स होता तो बंद झाला, ठीक आहे. घरून पैसे मागू शकत नव्हते. मग काय तर PF काढला, ठीक आहे. PF काढून माझं राहण्याचं, खाण्याचा खर्च मी भागवला. PGचा रेंट किंवा जे काही मेसचं आहे ते सगळं मी त्यातून करत होते, ठीक आहे. पण किती दिवस चालणार तो PF एक दिवस संपला आणि परत जैसे थे. म्हणजे पुन्हा मी फायनान्शियल कंडिशनमुळे आहे तिथेच येऊन पोचले. आणि झालं असं की मला परत एकदा बॅक ऑफिसचा जॉब जॉईन करावा लागला. का? कारण माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं, ठीक आहे. असं नाही की मी इंटरव्ह्यू दिले नाही, असं नाही की मी प्रिपेअर केलं नाही. मी पूर्ण फोकस करून प्रिपेअर केलं. मी इंटरव्ह्यूही दिले. जे पण कोडिंग आहे, जे पण आपण बेसिक लेवलला, बिगिनर लेवलला करतो ते सगळं मी करत होते. पण तरीही मला इंटरव्ह्यू क्रॅक करायला वेळ लागत होता. मी खूप साऱ्या ठिकाणी अप्लाय केलं, स्मॉल स्किलला, मिड स्किलला, सगळीकडे अप्लाय केलं आणि
खूप सारे रिजेक्शन फेस केले. मग बॅक ऑफिसचा जॉब जॉइन केला, ठीक आहे. त्यानंतर परत 6-7 महिने आहे तसंच चाललं. म्हणजे मी माझ्या बॅक ऑफिसच्या जॉबमध्येच मी हॅपी होते. पण तसं व्हायला नव्हतं पाहिजे, ठीक आहे. पण तरीही एकदा आपण जॉब जॉइन करतो, मग त्याचे ट्रेनिंग्स वगैरे किंवा ते नवीन जॉबमध्ये आपण रुळत जातो. मग अगेन कोणी तुम्हाला विचारलं गावाकडे किंवा रिलेटिव्हमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये, तुमच्या जुन्या फ्रेंड्समध्ये, की "काय करतेस तू? कुठला जॉब करतेस?" त्यावेळेस सांगायला लाज वाटायची, की "हां, मी बॅक ऑफिस करते." का? कारण माझं बॅकग्राऊंड तर आयटी आहे ना. सो असं सांगायला पण लाज वाटायची, की बॅक ऑफिस करते किंवा सॅलरी किती आहे हे जरी विचारलं ना, तरी पण खूप वाईट वाटायचं. आणि त्या गोष्टी मनातल्या मनात कुठेतरी खायच्या. त्यातल्या त्यात आज बॅक ऑफिसचं टार्गेट कंप्लीट नाही झालं, तर जे कोणी करत असतील त्यांना माहिती असेल चांगलं, ते रिलेट करू शकतील. मग झालं असं, की खूप जास्त वर्कलोड आणि त्या वर्कलोडमुळं खूप जास्त इरिटेट व्हायचं. असं वाटायचं कुठे आहे मी? काय करते? माझं बॅकग्राऊंड हे नाही आहे. तरी पण मी का हे जॉइन केलंय? माझा हा ड्रीम जॉब नाहीये. मी हे सर्व्हायव्हलसाठी जॉइन केलंय आणि माझा पूर्ण वेळ इथेच जातोय. मला काहीतरी केलं पाहिजे, असं प्रत्येक वेळेस मनात यायचं. ते म्हणतात ना, की घोडा शर्यत जिंकण्यासाठी धावत नाही, तर त्याला लागणारे जे फटके आहेत, ते त्याला थांबू देत नाहीत. मग झालं असं होतं, की जे बॅक ऑफिसचं प्रेशर आहे, ते सहन होत नव्हतं. त्यावर काही ना काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं आणि नंतर मग बॅक टू प्रिपरेशन, की आयटीचं जिथं सोडलं होतं, तिथून परत स्टार्ट केला आणि अशा प्रकारे हा जॉब करता एका फ्रेंडने मला रेफर केलं इंटर्नशिपसाठी. तिथे पण असं होतं, की ह्या जॉबला जास्त पेमेंट होतं त्या इंटर्नशिपपेक्षा. पण तो माझ्या लाईफचा बेस्ट डिसिजन होता, की मी कमी पेमेंटवर स्विच झाले. का? कारण मला नॉलेज इम्पॉर्टंट होतं. मला लर्न करायचं होतं, मला ग्रो करायचं होतं. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, की तुम्ही जर जॉब करत असाल, तो जॉब सोडून आयटीवरती फोकस करू नका. जर तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट नसेल तर. आणि जर तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट असेल घरून, तर तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्हाला घरून फायनान्शियली सपोर्ट असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कंप्लीटली त्यावरती फोकस करू शकता. पण जर तुम्हाला घरून फायनान्शियली सपोर्ट नसेल आणि तुम्हाला तुमचा खर्च भागवायचा असेल, तर प्लीज जो जॉब आहे तो सोडू नका. कारण असं होतं, की जेव्हा फायनान्शियल कंडिशन आपली नसते ना, त्यावेळेस खरी नाती कळतात, खरे फ्रेंड्स कळतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर मी माझ्या एक्सपिरियन्समधून हे सांगेल, की मी हातातला जॉब सोडून प्रिपरेशनसाठी पूर्ण वेळ द्यावा हे ठरवलं आणि झालं असं, की होती ती सेव्हिंग पण माझ्याकडून पूर्ण खर्च झाली आणि अगेन मला बॅक ऑफिसला जॉइन करावं लागलं आणि त्यानंतर प्रेशर एवढं वाढलं, की ते करताही मी आयटीमध्ये स्विच झाले. तर करायचं असलं तर आपण कसंही करू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं रिझन हेच आहे, की खूप सारे जण मला विचारतात, "काय केलं पाहिजे? तू कसं केलंस?" वगैरे. तर फर्स्ट थिंग, पहिली चूक, की इंटरव्ह्यूला घाबरायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही पास आउट होता त्यावेळेस जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्या, जेणेकरून तुम्हाला नॉन आयटीचा जॉब जॉइन करायची गरजच पडणार नाही. जर तुम्ही फ्रेशर आहात, रिसेंटली पास आउट आहात, तर प्लीज तुम्ही जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्या. ठीक आहे, रिजेक्शन फेस करावं लागतील तर नो इश्यू, तुम्ही फेस करा. पण इंटरव्ह्यू देणं खूप जास्त गरजेचं आहे. सेकंड थिंग, की जर तुम्हाला कुठे फ्री किंवा पेड इंटर्नशिप भेटत असेल तर प्लीज जॉइन करा. त्यामधून तुमचं नॉलेज ग्रोथ व्हायला हेल्प होते आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. जर तुम्ही बॅक ऑफिसचा जॉब जॉइन केलेला असेल आणि इंटरव्ह्यूचं पण प्रिपरेशन करत असाल, म्हणजे आयटीसाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जर थोडा दिवस केलं, थोडे दिवस सोडलं, तर कंटिन्युटी राहणार नाही आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होईल आणि तुम्हाला हवे तसे रिझल्ट भेटणार नाही. नेक्स्ट चूक म्हणजे, की आपण प्रिपेअर तर खूप करतो, पण आपण अप्लायच करत नाही. जर आपण अप्लाय नाही केलं, तर आपल्याला अपॉर्च्युनिटी कशी भेटणार? तर एवढं लक्षात ठेवा, की जेव्हा पण तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करता, त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त अप्लाय करा. लिंक्डइन, नोकरी, जेवढे पण जॉब पोर्टल आहेत, तिथे तुम्ही अप्लाय करा आणि लाईफमध्ये काश मी केलं असतं तर माझ्याकडून झालं असतं, ही सेंटेन्स बोलायची वेळ येऊ नये म्हणून प्लीज ज्या मी चुका केल्यात त्या तुम्ही करू नका. माझं प्रिपरेशन करण्यामागचं एकच मोटिवेशन होतं, की मला माझी सॅलरी किंवा माझा जॉब प्रोफाईल सांगताना खरंच मनापासून खूप वाईट वाटायचं, की मी काय केलंय आणि मी कुठे आहे? ते मला अजिबात सांगायला आवडत नव्हतं. आणि त्यानंतर माझ्या लाईफमध्ये मला कुठलाच रिग्रेट ठेवायचा नव्हता. काश मी हे केलं असतं तर. मला कुठलाच ब्लेम गेम खेळायचा नव्हता, की माझी परिस्थिती नव्हती, माझी फायनान्शियल कंडिशन नव्हती किंवा मला मम्मी-पप्पांनी सपोर्ट नाही केला, माझ्या फ्रेंड्सनी सपोर्ट नाही केला, माझ्याकडे लॅपटॉप नव्हतं किंवा मी मराठी मीडियममधून आले वगैरे. ह्यापैकी कुठलाच ब्लेम गेम मला खेळायचा नव्हता. का? कारण करणारा कसंही करतो. एकदा मी कुठेतरी रीड केलं होतं, की जेव्हा पण तुम्ही कंपेअर कराल, ठीक आहे, म्हणजे तुमच्या स्वतःला, तुमच्या परिस्थितीला जेव्हा पण तुम्ही कंपेअर कराल, त्यावेळेस जो कोणी शिक्षणात, नॉलेजमध्ये, डिग्रीमध्ये तुमच्यापेक्षा वर असेल, तेव्हा तुम्ही तिथे कंपेअर करा, की यार मी का नाही, माझ्याकडे का नाही किंवा मी एवढं नॉलेजेबल का नाही आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमची परिस्थिती दिसेल, की अरे माझ्याकडे पैसे नाही आहे, मी खूप गरीब आहे, त्यावेळेस एक फुटपाथवरचं लेकरू असतं, त्याला राहायला जागा नसते, खायला अन्न नसतं, त्याकडे बघा आणि विचार करा, की यार त्यापेक्षा तर मी बेटरच आहे. ती लाईन माझ्या माइंडमध्ये पूर्णपणे छापली होती. तर ज्या वेळेस मला असं वाटायचं की नाही माझी फायनान्शियल कंडिशन नाही, त्यावेळेस मी असा विचार करायची की त्या लोकांपेक्षा मी तर बेटरच आहे. आणि ज्यावेळेस मला वाटायचं की मी काहीतरी आहे, त्यावेळेस मी बघायची की अरे नाही, मला अजून खूप काही शिकण्याची गरज आहे. तर या गोष्टीने मला खूप जास्त हेल्प केली. सो तुम्ही पण नॉन आयटीमधून आयटीमध्ये किंवा बॅक ऑफिसमधून आयटीमध्ये शिफ्ट व्हायचं ट्राय करत असाल, तर मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. थँक्यू.